कोल्हापूरमधल्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरामध्ये तब्बल 60 कोटी 65 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाला असा आरोप आहे। विशेष म्हणजे या प्रकरणामध्ये उपनिबंधक रागिणी खडके यांच्यासह 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। खडके अद्यापही फरार असल्याची माहिती समोर येते आहे। दुसरीकडे तक्रारदारांनी तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरती देखील या संपूर्ण कथित घोटाळ्याच्या मागे हात असल्याचा गंभीर आरोप केलेला आहे। तर प्रसिद्ध अशा बाळूमामा मंदिरामध्ये तब्बल 60 कोटी 75 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सध्या केला जातो आहे। 3 जणांच्या विरोधात या सगळ्या आरोपांच्या नंतर गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। ज्यांच्यावरती आरोप करण्यात आले, ज्या या प्रकरणामध्ये उपनिबंधक रागिणी खडके आहेत, त्या मात्र सध्या फरार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे त्यांना कधी ताब्यात घेतलं जाईल हे बघणं देखील महत्त्वाचं आहे। दुसरीकडे तक्रारदारांनी तत्कालीन सहाय्यक धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यावरती देखील या कथित घोटाळ्याच्या संदर्भात आरोप केलेला आहे। त्यांचा देखील या सगळ्या घोटाळ्याच्या मागे हात असल्याचा तक्रारदारांचा आरोप आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।